घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटात कडधान्य गेलंच पाहिजे, कारण कडधान्यात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे मी कडधान्य भिजवून त्याला मोड आणून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे आठवडाभर मला भाजीचं टेन्शन येत नाही आणि पाहिजे तेव्हा मी भाजी पण करू शकते. चला तर आज मी मूग, मटकी, ग्रीन पीस व भिजवलेले शेंगदाणे एकत्र करून त्याची उसळ बनवणार आहे. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवायची. कढई गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं. नंतर त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा व बारीक चिरलेला कांदा गोल्डन रंग येईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा बरं का. त्यानंतर त्याच्यात लसूण व हिरवी मिरचीचं वाटण 1 मिनिटभर परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात अर्धा चमचा हळद व थोडंसं हिंग घालायचं व जे आपलं कडधान्य धुवून घेतलेलं होतं तेही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. माझं भिजवलेल्या शेंगदाण्यातलं पाणी होतं, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये वापरलेलं नाही. त्यानंतर मस्तपैकी अलटीपलटी करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं व 5 मिनटं ही उसळ आपण झाकून ठेवायची. अवघ्या 5 मिनिटात ही उसळ शिजून तयार होते. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅगी मसाल्याचं 1 पॅकेट टाकायचं. त्यामुळे उसळीला भन्नाट चव येते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अजून एकदा अलटीपलटी करून घ्यायची. बघा बरं किती छान उसळ झालेली आहे. अशी ही उसळ आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तुम्ही नक्की एकदा करून बघा. अतिशय प्रोटीनयुक्त ही उसळ तयार होते. आणि चला तर मग पटकन सबस्क्राईब तेवढं करा.